Hey,
बोला देवा आनंदाने आले. या राऊत कुलाचं रक्षण करणार, पण राऊत कुलाचं रक्षण करण्याच्या आधी या झाडाचं रक्षण करणार. हा तसं आम्हाला तुझं वचन देणार. हा या पहिले झाडाचं रक्षण, मग या कुलाचं रक्षण, मग गावाचं रक्षण. घ्या याच्यातलं जे काही लेणं तुमचं असेल अजून एक घ्या, ते उचलून आम्हाला भंडार रूपी, कुंकुवा रूपी, शेंदूर रूपी जे कोणतं तुमचं लेणं असेल त्या लेण्या रूपी या कुलाचा उद्धार करा. पण आल्या पावली घराचं, दाराचं, लेकराचं, बालाचं ज्या काय आडी आडी अडचण दूर करणार ना. का बोला नाही ना, आपल्याला भस्मार का नाही. जेव्हा देव बाहेर येईल तेव्हा तो भस्म रूपी राहू दे. देवालाच देताना आम्हाला 3 रुपयांनीच पाहिजे. आम्ही घेऊ ना, देवाला विचारा. तुम्ही थांबा की बोला. तुम्ही या कुलाचा रक्षण हे 3 वस्तू दिलेल्या आहेत. त्या 3 रूपामध्ये कोणत्या एका रूपामध्ये याचा उद्धार करणार बघा. देवा झाड आज्ञाने, पण तुम्ही अज्ञान नसतात. या झाडाचं, या कुलाचं काय राहिलं असेल, मान पान जे का असेल आम्ही करू, फुलने फुलाची पाकळी. पण या कुलाला, या बालकांना एका छताखाली राहिले पाहिजेत असा शब्द असेल तर भंडारा आम्हाला उधलून द्या. घेतले ना भांडार रूपी. आम्हाला भस्मरूपी नको. आमचा सोन्याची जेजुरी, तसा सोन्याचा संसार, तसा सोन्याचा परिवार आम्हाला पाहिजे. बरोबर ना देवा. आपल्याला स्मशान भैरवासारखं पाहिजे का? वेळ आली तर अवतार तसाही घ्या आम्हाला, पण वेळ आल्यावरच घ्या. मग जसं तुम्ही भंडार रूपी घेतलंय देवा, तसं या संसाराचं, या कुलाचं भांडार रूपी रक्षण करणार. मग भांडार रूपी करणार, तसं आम्ही तुम्हाला मान देणार. देवा जसं तुम्ही आमचा सांभाळ कराल, आमच्यात होईल तसं आम्ही तुमचं करू. मग तसा भंडारा तुम्ही उधला या तुमच्याच घटावर ना, आम्ही नाही देणार, तुम्हीच घ्यायचं. कोणत्या नावाने उधला? तुमच्या जे रूप आलं ना त्याच रूपाने. हा जय. पण भैरवनाथ रूपाने, तरी बाकी बालकांच्याकडे येणारी ही दुसरी शक्ती आहे, तिला आल्या जागेवर स्थिर झाली पाहिजे. कोणत्याही बालकाच्या सावलीवर जायचं नाहीये. तिला बोला ज्या आले स्थानावर जा. कोणत्याही बालकाकडं कोणत्याही रूपाने, पितर रूपाने, चेड्या रूपाने, गोट्या रूपाने, कोणत्या रूपाने येऊ नको. आल्या स्थानावर तशीच राहशील तर पुढचं मान भेटल. चला सुवासिनी या. या आता मान देऊ. या 5 जणी, 5 जणी आता जा ना पुढे चालते जाता इकडे. पहिले घटाचं हे करा, घटाचं पूजन कर. देवाला उघडे ठेवू नका. टावेल द्या त्यांच्याकडे. टावेलाचं मान द्या, उघडे नाही ठेवायचं. राऊत परिवार ना, राऊत परिवार. बाकी गावोगावी जे गोंधळ करतात, त्या गोंधळामध्ये काय करतात? देव घुमायला लागला, देवाच्या अंगात वारी आली का ते काय करतात? हे घट मांडलेत, या घटाचा शिक्का उचलायला लावतात. शिक्का उचलला म्हणजे देव तो झाला असं मान्य करतात. बरोबर आहे. आपण त्याच्या उलट काय केलं? येणारी शक्ती आणि तुमची शक्ती तिची बाहेरूनच ओळख घेतली. हे सिंपल लॉजिक आहे. हे देवीचा गट आहे म्हणजे इथे देवीच्याच मूर्ती असणार. तुळजाभवानीचा गट म्हणजे तुळजाभवानीचाच मूर्ती असणार. खंडोबाचा गट आहे, हे सगळा अभ्यास करून माणसं आलेला असतात. आपला तसा अभ्यास
नको होता. म्हणून मी गटांची शिक्का उचलायच्या बदली राऊत परिवर्तन सांगतोय, सिंपल लॉजिक आहे. हे खंडोबाचा गट आहे म्हणजे खंडोबाचा टाक असणार, देवीचा टाक आहे म्हणजे देवीचा गट आहे म्हणजे देवीचा टाक. उचलला म्हणजे देव झाला का? तर नाही. मी त्याच्या विरुद्ध काय येणार आहे? शक्तीच्या मागे कोणती शक्ती, त्याच्या मागे काय विस्तार आहे, काय आहे, हे करूनच त्याला तिकडे सांभाळ केलाय. गटाला या स्थानाला हात लावून दिला नाही. त्याचं कारण आहे सिंपल लॉजिक आहे. यांना काय मला काय सगळ्यांना माहित असे दोन गट आहेत. ह्यो देव उचल म्हणजे तुळजाभवानी, तो उचल म्हणजे खंडोबा, हे कॉमन झाले. त्याच्या व्यतिरिक्त काय आहे तर बसलेला महाराज आणि बसलेली ही शक्ती, एक तर तिन्ही ओला करून द्या, नाही ते महाराज ओलं करून द्या. नाही तर महाराज कशाला बोलवता? मग तुमचं तुम्ही केलं नसतं का? तर मी कोणी बोलेल तुम्हाला नंतर काय होतं, तुमच्या देवाईशी टाकणे उचललं का बोलतील? आमच्या देवाला टाक उचलायची गरजच नाही का? आमच्या महाराज त्याच्या आधीच ओलं करून दिले. हे काय आता चार बाबांच्याकडे जातात, बाबा सांगतात एक देवीचा गट आहे, एक देवाचा गट आहे. तुला जर विचारलं प्रश्न दोन असतात, देवा कोण आला? खंडोबा. मग देवा तुझा गट कोणता? तो. देवा मग बसलाय कुठं? देवाला माहिती तांब्याच्या बाजूला मीच बसला. म्हणून का देव झाला का? येणाऱ्या शक्तीने फोड केली पाहिजे किंवा नाही फोड केली. आता या झाडं नवीन आहेत त्या जुनी आहेत, त्याच्यापेक्षा तुमचा विस्तार होता ना म्हातारीचा, त्या आडवायचा त्यांना, म्हणून त्यांना आरसा देत नव्हतं. मग मी त्याच्या व्यतिरिक्त मी काय केलं, माझा विस्तार पूर्ण आहे, मग मी त्याचा उलगाडा केला. मी देवाला टाकाना हात का लावून दिला नाही? मला काय यांना बनवलं असतं? देवा कुठं बसला त्याने उचलला असतं का? तुम्ही टाळ्या वाजवल्या असत्या, पण ते मलाही फसवलं असं तुम्हालाही फसवलं असतं. त्याच्या व्यतिरिक्त मी काय केलं, चार पिढीचा विस्तार काढलाय. म्हणून कोणी जर काय बोललं बघ तुमचं देवाने टाकू उचललं नाही, मग देव कसं का ठरलं? तर आमचं देव असं ठरलं का आम्ही आता टाकू उचललं ते ना, आम्ही म्हातारीचा इतिहास काढला, पूर्ण इतिहास काढून आम्ही देवाची ओळख घेतली. गावदेवीच्या विस्तार काढला ना 70 वर्षाचा, बरोबरच का नव्हता? होता का नव्हता? ज्या शिवारात बसायचे त्या शिवाराच्या मालकीनीचा, ज्या घरामध्ये बसता त्या घराचा इस्तार काढला का नाही काढला? मग ते इस्तार क्लिअर केल्यानंतर आपण झाडांचा इस्तार काढला. आम्हाला घटांचं ओळख तशी नको, टाकांची. देव कुटुंब बसतो. मग आता यांना भंडारा द्या, लावा भंडारा तुमच्या हातून द्या, त्यांना द्या. तुम्ही दमलं, तुम्ही बसा. सांडे साहेब बसा तुम्ही, हो तुम्ही लय दमलं. घ्या देवा, चला भंडारा लावा त्यांच्या आधी. डोक्यावर नाही ठेवायचं कधीच महाराज, डोक्यावर नाही ठेवायचं आपण कधीच. डोक्यावर ठेवला का छत्र आपलं त्याच्या डोक्यावर जातंय, आपली शक्ती त्याच्यावर जाते. मग चांगली असो वाईट असो आपण छत्रीने ठेवायची का? बरोबर ना? भरपूर लोक डोक्यावर ठेवला का वारी बंद होते किंवा वेगळंच काहीतरी होतंय. बोलती महाराज डोक्यावर हात ठेवला होता, ठेवायचं ना आपण हात. महाराज पुढून हात ठेवायचं, मागून नाही. चला आता स्थानाव. तुळजाभवानी जाऊ, यांना जाऊ द्या आधी एकदम शांत रूपाने. जा माग जा, घ्या देवीचा आता. हाय हाय अगं डोंगराची मैना माझी, डोंगराची मैना, आणि हाय का तुझा भरणे माझ्या ध्यानात तोडा जाईना, हाय का तुझा. मी वाटी भरली, मग खेळ कोण करताय? कोण खेळ करताय आमच्यासोबत? कोण नाही केलं करा, घ्या गाणे. हाय ओटी भरली, पण माऊली तुम्ही गावदेवी रूपाने आल्या, आम्ही तुम्हाला बोलवलं, तुमचं मानपान पण केलं. खेळ कोणी करत नाही, आपला देवाराचा पूर्ण आहे. देवारा म्हणजे काय? जसा देवाराचा हा गाव शिवाराचा देवारा आहे, हा देवारा झाडाचा अपूर्ण आहे का कुलाचा अपूर्ण आहे? मग आता माय माऊली तुम्ही येत ना, तर तुम्ही या झाडाचा सांभाळ करायचा. कुठेही झाड आलं नाही पाहिजे तुझं. पहिलं झाडाचं रक्षण मी बोलवण्याचं कारण एकच होतं का, मला हा ब्रह्ममुहूर्त चालू होण्याच्या आधी आईला परत बोलायचं होतं की ते झाड कसलंय ते बघायचं होतं. आई माऊली आनंदाने केला. तुमचा इस्तार जो अपूर्ण राहिलाय झाडाचा, मी गावाचा नाही सांगत. हा आता हे झाड कुठे गेलं? कोण यांचं?
हे घरून धावत आलं का? हा, घरून आलं ना? एकदम बरोबर आलं. मी काय त्याला बोललो काय कानात चांगलं, त्याला काय सांगितलं हो? सांगितलं होतं आई तिकडे यायला बघते, तिला बोलवा. म्हणून आता परत तिला मान देऊ, सुवासिनीचा हळदी कुंकवाचा मान देऊ, जेणेकरून त्या झाडाला पुढे त्रास नकोय. हा माऊली, आनंदाने याचं झाडाचं रक्षण करायचं. द्या चला ग सयानो, चला ग बयानो, तुम्ही जर आदिमा आहेत, सत्याच्या देवी आहेत, तर झाडाचा कुठेही अपमान होईल, कुठेही झालेला त्रास होईल. मी तर बोलतोय गावाचा नंतर पहिले या झाडाचं रक्षण झाला पाहिजे असं आम्हाला सांगा. महाराज मांडा ते बघ, हे 3 लेणं आहेत. होय, 3 अरे बाळा, हे घे ना. आता माऊलीला ठेवा तिथं 3 लेणं, एक एक घ्या. घ्या माऊली. पहिली विनंती आम्हाला तुम्हाला एक आहे, ह्या झाडामध्ये जर तुमचा जो काही संचार आहे, त्या संचाराचं कुठेही वाजलं, कुठेही काय झालं, तर तू जर आलीस तर तुला मानपान कमी भेटणार. तू जर ज्यावेळी करायचे त्यावेळी झाडाला घेऊन आलीस तर तुझा मानपान चांगला होईल. तू आदिमाय शक्ती आहेस. झाडाला कुठेही येऊन द्यायचं नाही, झाडाला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नाही. ज्यावेळी तुझी गरज असेल का महाराज, बरोबर, तू तर आदिमाय शक्ती, हो. तू तर मानाची. मग मला सांगा, हे झाड कुठेही तुम्ही आणणार का? या झाडाचं म्हणजे तुझा अपमान तुला करून घ्यायचे का माऊली? नाही करून घ्यायचं. मग जेव्हा तुला आनंदाच्या कार्यात बोलवलं जाईल, जेव्हा तुला वाटलंय या झाडावर किंवा या गावावर कोणतंही संकट येतंय, त्यावेळी तू धाव, तरच तू आदिमाया शक्ती. कुठेही नाचलं वाजलं आणि तुझं जर झाड खेळलं तर त्या झाडाचा अपमान, तिच्या शक्तीचा अपमान तुला हवाय का? मग माऊली हे 3 रूपी 3 गोष्टी मांडल्यात. जे काय लेणं असेल तुझं उचल आणि ह्या आमच्या घटी आनंदाने कर, या कुलाचा उद्धार कर. होय. आणि काय काय लिहिणं मागाती मध्ये आम्ही का बाई, 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 काय काय लिहिणं. हो, गावाला कोणत्या मूर्तीला तड गेली होती हो? कोणत्या मूर्तीला तड गेली होती? नाही, एक जुनी मूर्ती आहे. एक जुनी जी पहिली देवी आहे ना, 110 किंवा 90 वर्षापूर्वीची, ती तुमची तळ्यामध्ये किंवा पाण्यामध्ये आहे पहिली. आणि त्या याच्यामध्ये ढार असेल, पहिला ढार असा ढार आहे का विहिरीसारखा. त्या ढाराच्या खाली जर आतमध्ये खाली गेलं तर एक खुर्ची बसायची. आणि त्याचा इतिहास असा माहित होता का तुम्हाला? त्याच्यातून भांडी निघायची बाहेर, नाही माहिती ना? म्हणून ती तडी गेलेली मूर्ती. म्हणून आता आपण या झाडाला एवढंच विनंती करतो, कारण झाड दुसऱ्याच आहे, त्यालाही तकलीफ नको. माऊली, तुला आम्ही सर्व मान देऊ, दिलाय, पण फक्त झाडाला तकलीफ होता कामा नाही. आनंदाने जर तुझा गजर केला तरच जायचं, कुठेही कोणी बोलून तुम्ही जायचं नाही. आणि या झाडालाही कुठं गजर झाला तर खेळवायचं. तू मानापानान राहायचे का कुठेही तुला यायचे? तू सांग. मानापानान राहायचे ना, तर मानापानाने जेव्हा तुला गाव शिवार बोलवणी करील, जेव्हा एखादा कुल बोलवणी करील, तेव्हा झाडाला बोलवायचं, नाहीतर खेळ करायचा नाही. मग आम्हाला हे तुमचं लेणं कोणतं ते आम्हाला दाखवा, उचलून द्या.
म्हणजे आम्ही तुम्हाला हळदी कुंकवाचा मान देऊ आणि आपण आपलं कार्याला सुरुवात करू. घ्या द्या. कोणतं लेणं आहे तुमचं त्याच्यातलं? बघ, जे तुझं लेणं असेल ते लेणं घे. झाडाची हालना नको करू. झाड जे बोल ना एक शब्द काय कोणतर काहीतरी करता येईल. कसं करतं माहितीये का? उभरी मांडी घालून. कसं? मग तू जर बसले तर चालून द्यायचं नाही. पण आता जे झालं तू आमचं लेणं उचलून दे. तुझं कोणतं आहे? झाडाला तकलीफ नको ना कशाला तकलीफ नको. झाडाच्या घरच्यांना पण तकलीफ नकोय. बोला कोणतं लेणं आहे तुमचं त्याच्यातलं? द्या. कोणतं लेणं उचलून द्या आणि स्थानावर जा तुम्ही. जे कोणतं लेणं असेल चला द्या लेणं. मोकळ्या मनाने द्या. एक साडी. थांबा माऊली, आम्हाला पदरात द्या ना, फेकू नका ना. या एक जण कोणतरी, तुम्ही नका. एक कोणतरी सुवासिनी ना, पदरात घ्या ते कुंकू. माऊली एकदम मोकळ्या मनाने स्थानावर जायचं असतं. तुमचं मानपान दिलं ना आम्ही, मोकळ्या मनाने जायचं. हे झाड का आलं माहितीये महाराज? हो, हे झाड आपण कोणी बोलवलं? आपण बोलवलं. का बोलवलं? का आपण शब्द दिला होता जेव्हा सर्व होईल तेव्हा प्रत्येक झाडाला बोलवणी करण्यात येईल. हो, म्हणजे ब्रह्ममुहूर्त सुरुवात होण्याच्या आधी. जेव्हा आवाहन केलं तेव्हा मला वाटतं झाड झोपलं असेल घरी, पण देवी नव्हती झोपली. तुमच्या आवाजाला धार आहे, त्या धाराने धावत आली. थोडी लेट आली पण आली. कारण मला जे जाणवलं ते त्याच्याने. आता माऊली स्थानावर जायचं. चला एकदम मोकळ्या मनाने. महाराज आरती करा. छान महाराज दिलं ना. हो वाटलं ज्या महाराजांना. हा साकडं घाला. झाडाला तकलीफ न कोणा तकलीफ. आल्या जागेवर स्थानावर जा. हळद कुंकूचा मान द्या. आपण ओटीबीटी भरलेले. चला स्थानावर जा. आपल्या राऊत परिवाराकडून एकदा गावदेवीची ओटी भरा का. साडी चोळीची ओटी भरा. कारण ती आता देवी तर आपल्या ह्याच्यात बसायची. तिची भरा किंवा हिची नंतर भरा. तिथे भरली जाईल तर एकच होणार आहे. होय होय. आवा तुळजापूर शहर तिथं अंबाबाईचं घर. आवा तुळजापूर शहर तिथं अंबाबाईचं घर. अंबाग नांदती नांदती जैविक नांदती नांदती. अंबाग नांदती नांदती जैविक नांदती.
गोष्ट बोललो तुम्ही कोणती घराच्या मागं कोणती शक्ती आहे आणि काय फिरतय याचा आपल्याला उलगडा करायचा होता. मग माऊलीने आपल्याला काय सांगितलं नाही तर ती फेरी अशी दाखवते का फिरिस्त्याची फेरी आहे. कसली फिरिस्त्याची फेरी आहे आणि फिरिस्त जाताना ह्या मार्गे जायचा तो ह्या जागेमध्ये उठून जायचा. परंतु चुकी एक होते आपल्या इथं घराच्यांची एक चुकी आहे का त्यांच्या बाथरूमचं पाणी जे पाईपलाईन आहे पाणी त्या जागेमध्ये मुरला जातोय जिथं तिची वस्ती होती तिथं. त्यामुळे या तिन्ही घरांचा एक अनुभव घ्या त्यांनी का प्रत्येकाला काय ना काय असेल. मग ती फिरिस्त्याची जेव्हा फेरी जाते त्यावेळी जर ह्या घरांच्या मागे जर बाथरूमचं पाणी सोडत असाल एक तर खरडा करा नाही तर पाईप घेऊन तो बाजूला सोडा का त्याची तिथं वस्ती येते. एक तर गालिंबाचं पोलं एक सर्परूपी जो फिरतोय तो आणि तिसरी म्हणजे जी होल पडतात ते आणि एक पिवळा आहे आणि एक काला आहे नाग. कोणतं आहे दोन असतील पिवळा आणि काला. मग माऊली मला सांग आल्यात आनंदाने मग आनंदाने आल्या तर ह्या कुलाचं रक्षण करणार या झाडाचं रक्षण करणार का बोला. झाडाला पूर्ण मोकळं करून देणार हा. मग आल्यासारखं आम्हाला सांगा हे घ्या तुमचं जे कोणतं लेणं आहे आम्हाला उचलून द्यायचं आणि आम्हाला एक वचन द्यायचं का आल्यासारखं आम्ही या कुलाचं रक्षण करणार. जे लेणं असेल उचलायचं जो तुझा विस्ताराचा देवारा असेल त्या देवळावर आम्हाला वाहून द्यायचं आणि सांगायचं का आम्ही रक्षण करू. हे झाड पूर्ण मोकळं नाही का अजून सांगतो मी तुम्हाला पूर्ण मोकळं नाही. ज्यावेळी ती घाणीचा बंदोबस्त कराल 70% झाड फक्त मोकळं 30% मोकळं नाहीये. झाडाला अडवणं येतेच. कोण येतोय जो गवली आहे ना गवली जो दरवाजा ठोकतोय तो झाडाला पूर्ण ताकद द्यायला लाविले. जोपर्यंत माझा विस्तार मोकळं करत नाही म्हणजे ती घाण तोपर्यंत मी तुमचा सांभाळ करणार पूर्ण झाडाला ताकद देणार नाही. महाराज घ्या आरती. आता तुम्ही नाही याची ओटी करली होती का मग बोला 5 जणी चला 5-6 वाजता